क्लासेस उदगीर मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम सेट 11 5th क्लास सेमी. याच्यामध्ये फक्त सबट्रॅक्ट दिलेला आहे, सबट्रॅक्शन करायचे म्हणजे वजाबाकी करायची आहे. हा एकदम सोपा प्रॉब्लेम सेट आहे. एकूण गणित 6 आहे. सर्वांनी व्यवस्थित पाहून घ्यावे. फर्स्ट आपण करतोय 8,57,513 मायनस 4,82,256. याला आपण एकाखाली एक मांडून घेऊया. 8,57,513 मायनस 4,82,256. सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन करताना इकडे आपल्या उजव्या साईडने इकडे यायचं असं 13 फर्स्ट 13 मधून 13 मधून 6 गेले 7 राहिले. आता इथला हातचा घेतलेला इथं 11 होता. आता इथं आता 10 मधून 5 गेले 5. इथं 4 राहिले 4 मधून 2 राहिले. आता इथं 7 इथं कॅरी घ्यावा लागत नाही. 7 मधून 2 गेले 5. आता इथं कॅरी घ्यावा लागतो. 5 मधून 8 जात नाही म्हणून इथं कॅरी इथला कॅरी घेतला इथं 7 झालं. इथं झालं 15 मधून 8 गेले 7. आता इथं राहिले 7 मधून 4 गेले 3. तर पहिल्याचं उत्तर येते 3,75,257 असं पहिल्याचं उत्तर आहे. सेकंड आहे 13,70,519 मायनस 10,07,423. वजाबाकी करताना एकाखाली एक मांडून घ्यायला. सबट्रॅक्शन करतोय आपण 10,07. प्रत्येक संख्येच्या खाली संख्या यायला पाहिजे तरच आपलं गणित व्यवस्थित येतं. 9 मधून 3 गेले 6. इथं 11 मधून 2 गेले 9. इथं राहिलं 4 मधून 4 गेले 0. 7 मधून 7 गेले 0. इथं 1 मधून 0 गेलं 1च राहतं. इथं 3 मधून 0 गेलं 3च राहतं. 1 मधून 1 गेलं 0. आता सेमी साठी 9 मधून 3 6. इथं 1 कॅरी 11 झालं. 11 मधून 2 गेलं 9. इथं 4 राहिलं. 4 मधून 4 0. 7 मधून 7 0. 1 मधून 0 1. 3 मधून 0 गेलं 3 राहिलं. 1 मधून 1 गेलं 0. या प्रकारे दोन गणित आपले इथे कम्प्लीट झाले. तिसरा एकदम सोपा. आपण जे चौथीला करत आलोय, तिसरीला करत आलोय ते सर्व गणित इथं आपल्याकडे 5वीला दिलेला आहे. प्रॉब्लेम सेट 11 मध्ये सबट्रॅक्शन. तिसरा गणित आहे 68,34,501 मायनस 23,57,823. एकाखाली एक मांडून घ्यायचं. 68,34,501 मायनस 23,57,823. 11 मधून 3 मायनस करा 8 राहिला. इथं राहिलं 10 होते तिथे झाले 9 मधून 9 मायनस 2 7. इथं राहिले 4 मधून 8 जात नाही म्हणून इकडला कॅरी इकडे घ्यायचं. झालं 14 मधून गेलं 6. आता इथं राहिले 3 मधून 7 जात नाही म्हणून इथला कॅरी घेतला. इथं झालं 13 मधून 7 गेले. 13 मधून 7 गेले किती राहतात 13. याच्यामधून 7 आपल्याला काढायचे. इथं राहतात 7. 13 मधून 7 6. इथं 2. आता 2 पण याच्यामधून जात नाही. 2 पण याच्यामधून जात नाही म्हणून इथून कॅरी अजून इकडे घ्यायचं आपल्याला. 12 झाला. इथं 12 मधून 5 गेले 7 आले. आता इथं 8 जागी इथं 7 झालं. 7 मधून 3 गेले मायनस करा 4. इथं कॅरी इथं संपला. आता इथं काय कॅरी द्यायची वगैरे काही जरूरत नाही. 7 पर्यंत कॅरी आला. इथं झाला 6 मधून 2 गेले 4. 44,76,678. याच प्रकारे आता आपल्याला फोर्थ
त्यामधला फोर्थ गणित पाहूया. एकदम सोपे आहेत, फक्त कॅरी वगैरे व्यवस्थित द्या. कॅरी व्यवस्थित दिलं गणित येऊन जातात. फोर्थ आहे त्यामध्ये 43,827 मायनस 12,05,938 घेऊन घ्या. 45,43,827 मायनस 12,05,938 सबट्रॅक्शन 8 मधून 7 मधून 8 जात नाही, 17 करा. 17 मधून 8 गेले, 9 राहिले. आता इथला कॅरी तर 12 होता, 12 मध्ये तर राहिले 11, 11 मधून 3 गेले, 8 राहिलं. इथला कॅरी इकडे गेलेला आहे, मग इथं 7 राहिले, 7 मधून 9 जात नाही. इथला कॅरी घ्या, इथे 17 झालं, 17 मधून 9 गेले, इथं 8 राहतात. आता इथं 12 झालं, 12 मधून 5 जात नाही. इथला कॅरी इकडे घ्यायचा, इथं झालं 12, 12 मधून 5 गेले 7, इथं राहिले 3, 3 मधून 0 गेले 3, 5 मधून 2 गेले 3, 4 मधून 1 गेले 3, 33,37,889. याच प्रकारे आपण आता फिफ्थ घेऊया. फिफ्थ मध्ये आपल्याला फिफ्थ आणि 6 दोन आपल्याला शिल्लक आहेत. एकदम सोपे गणित आहेत, फक्त कॅरी वगैरे व्यवस्थित द्या. फिफ्थ मध्ये आहे 70 लाख. आता मी एका खाली एकच मांडून घेतो. 12,345 मायनस 28,64,547 वजाबाकी करायचे, सबट्रॅक्शन. आता 7 मधून 5 मधून 7 जात नाही, तर त्याचं कॅरी 15 झालं, 50 मधून 7 गेले, 8 राहिलं. इथं झालं 4 जागी 3 राहिला, 3 4 मधून जात नाही, म्हणून इथं झालं कॅरी द्यायचं 2 गेले, कॅरी 13, 13 मधून 4 गेले 9, इथं 2 राहिलं, 2 मधून अजून 5 जात नाही, मग इकडून कॅरी इकडे घ्या 12, 12 मधला 5 गेले 7 राहिले, इथं 1 राहिलं, 1 मधून 4 जात नाही, मग इकडे 1 मधून इकडे घ्यायचं. इथं किती झालं 11, 11 मधून 4 गेलं 7. आता इथं राहिले 0 म्हणजे 10, 10 मधून 6 गेले 4. आता इथं राहिले 69, हे 6 9 होतं, 9 मधून 8 गेले 1, 6 मधून 4 गेले, 6 मधून 2 गेले 4 राहिले. 41,47,798. नेक्स्ट आहे लास्ट. व्यवस्थित त्याचे उत्तर लिहून घ्या आणि व्यवस्थित डबल घरी करा. सोपं जाते गणित, काही अवघड नाही. 38,01,213 मायनस 37,54,648. आता आपल्याला याच्यातून काढायचे आहे. तर सर्व संख्या वर लहान दिले तर खाली मोठे दिले, त्यामुळे आपला प्रत्येकाला कॅरी घ्यावा लागतो. तो कॅरी वरच्या देत जावा लागतो, तरी व्यवस्थित येतं. 13 13 मधून 8 गेले 5, इथं राहिले 10, 10 मधून 6 गेले 4 गेले 6 राहिले, इथं राहिलं इकडे गेल्या मग इथं 11 राहिले, 11 मधून 6 गेले 5, इथं इकडला कॅरी तिकडे गेल्या मग 10, 10 मधून 4 गेले 6 राहिले, इथं राहिले 9, 9 मधून 5 गेले 4 राहिले, इथं राहिले 7, 7 मधून 7 गेले 0, इथं राहिले 0. तर उत्तर येतं आपलं 46,556. अशा प्रकारे प्रॉब्लेम सेट 11 फिफ्थ क्लासचा संपलेला आहे. पुढील प्रॉब्लेम सेट पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.